अथौ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पांडवः। जेव्हा कौरव सैन्य सज्ज उभे होते आणि युद्ध सुरू होण्याची वेळ आली होती, तेव्हा हनुमंत असलेल्या ध्वजासह अर्जुनाने आपले धनुष्य उचलले। या श्लोकात एक महत्त्वाचा क्षण आहे। अर्जुन युद्धभूमीत उभा आहे, समोर शत्रूंची फळी सज्ज आहे। त्यावेळी तो निर्णय घेण्यासाठी आपल्या सारथ्याशी म्हणजेच श्रीकृष्णाशी संवाद साधतो। अर्जुन युद्ध करायचं की नाही हा निर्णय एकटा घेत नाही, तो श्रीकृष्णाकडे मार्गदर्शकाच्या रूपात पाहतो। हे आपल्याला शिकवते की आव्हानं आली की तात्काळ प्रतिक्रिया न देता मार्गदर्शक, गुरु किंवा आपल्या अंतरात्म्याशी संवाद साधणं अतिशय आवश्यक असतं। धनुरुद्यम्य म्हणजे अर्जुन धनुष्य उचलतो, म्हणजेच तो युद्धासाठी सज्ज होतो। दैनंदिन आयुष्यातही संकट आली की आधी मानसिक आणि शारीरिक सज्जता आवश्यक असते। अर्जुनाला समोर नातेवाईक, मित्र, गुरु असे शत्रू म्हणून उभे दिसत आहेत, पण तो लगेच काही निर्णय घेत नाही। आधी समजून घेतो। आपणही भावनांच्या आहारी न जाता प्रसंग समजून घेऊन विचारपूर्वक कृती करायला हवी। ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी। अर्जुन श्रीकृष्णाला इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा म्हणून संबोधतो। आपल्याही जीवनात स्थिर बुद्धी आणि इंद्रिय संयम आवश्यक आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर आव्हानं जेव्हा येतात तेव्हा कृती करण्यापूर्वी विवेकाने विचार करणं अतिशय आवश्यक आहे। योग्य मार्गदर्शकाचा आधार घ्यावा, सज्ज राहावं, पण भावनांमध्ये वाहून न जाता विचारपूर्वक कृती करावी। श्रीकृष्णार्पणमस्तु।